Hello friends, I am Jayant Ingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant Ingle. मित्रांनो, आपण इयत्ता 11वीचा लेसन पिलर्स ऑफ डेमोक्रेसी हा बघत आहोत. आता आपण या लेसनचा पार्ट 2 बघणार आहोत. पार्ट 1 मध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या लोकशाही व संवैधानिक पद्धती याबद्दल बघितलेलं आहे. पार्ट 1 मध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की जर आपण असंवैधानिक पद्धतीने वागत राहिलो तर राष्ट्रामध्ये गोंधळाची किंवा अनागोंदीची परिस्थिती निर्माण होईल. यासाठी त्यांनी जॉन स्टुअर्ट मिल व आयरिश पॅट्रिऑट डॅनियल ओकॉनेल यांचे उदाहरण दिलेले आहे. जोपर्यंत राष्ट्रामध्ये सामाजिक किंवा आर्थिक इक्वॅलिटी किंवा समानता प्रस्थापित होत नाही, स्थापन होत नाही, तोपर्यंत पॉलिटिकल डेमोक्रेसी म्हणजेच राजकीय लोकशाही ही यशस्वी होऊ शकत नाही. आपण पेज नंबर 37 पर्यंत आलेलो आहोत. आता पेज नंबर 37चा सेकंड पॅसेज. फर्स्ट लाईन, द सेकंड थिंग वी आर वॉन्टिंग इन इज रिकॉग्निशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फ्रॅटर्निटी. दुसरी गोष्ट जी आपल्याला हवी आहे ती म्हणजे बंधुत्वाच्या तत्वाला मान्यता देणे. प्रिन्सिपल ऑफ फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुत्वाचे तत्व. व्हॉट डज फ्रॅटर्निटी मीन? बंधुत्व म्हणजे काय? नेक्स्ट, फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स इफ इंडियन्स बीइंग वन पीपल. बंधुत्व म्हणजे जर भारतीयांना एक व्यक्ती म्हणून बघितलं तर बंधुत्व म्हणजे सर्व भारतीयांची सर्वसामान्य बंधुत्वाची जाणीव होय. तिथे शब्द आलेला आहे सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड. म्हणजे काय? सर्वसामान्य बंधुत्वाची जाणीव. म्हणजे प्रत्येक नागरिकांमध्ये बंधुत्वाची जाणीव ही रुजायला हवी. मित्रांनो, बाबासाहेब आता बंधुत्वाच्या भावनेला लोकशाहीत खूप महत्त्व देत आहे याबद्दल वर्णन केलेलं आहे. नेक्स्ट, इट इज द प्रिन्सिपल विच गिव्स युनिटी अँड सॉलिडॅरिटी टू सोशल लाईफ. हे असं एक प्रिन्सिपल किंवा तत्व आहे की जे सामाजिक जीवनाला एकोपा आणि दृढ ऐक्य देणारे आहे. युनिटी म्हणजे ऐक्य आणि सॉलिडॅरिटी म्हणजे काय? दृढ ऐक्य. मित्रांनो, अर्थातच सर्वांच्या मनामध्ये जर बंधुत्वाची भावना निर्माण झाली तर एकता स्थापन व्हायला काहीच वेळ लागणार नाही. म्हणून बाबासाहेब या बेसिक म्हणजे एकदम पायाभूत असलेल्या या प्रिन्सिपललाच महत्त्व देत आहेत. जोपर्यंत सर्व इंडियन्सच्या किंवा भारतीयांच्या मनामध्ये सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड बंधुत्वाची एक सर्वसामान्य जाणीव निर्माण होत नाही तोपर्यंत युनिटी आणि सॉलिडॅरिटी ही सामाजिक जीवनामध्ये स्थापन होऊ शकत नाही. नेक्स्ट, इट इज अ डिफिकल्ट थिंग टू अचीव. बाबासाहेब म्हणतात की ही गोष्ट अचीव करण्यासाठी, संपादन करण्यासाठी, मिळवण्यासाठी कठीण आहे. हाऊ डिफिकल्ट इट इज कॅन बी रिअलाइज्ड फ्रॉम द स्टोरी रिलेटेड बाय जेम्स ब्रायस in his volume on American Commonwealth about the United States of America. आता बघा, ही गोष्ट किती कठीण आहे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक उदाहरण देत आहेत. ते म्हणतात, ती किती कठीण आहे यासाठी जेम्स ब्रायसशी रिलेटेड असलेल्या त्याच्या अमेरिकन कॉमनवेल्थ वरील खंडाच्या स्टोरीवरून कळते की जे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाशी संबंधित आहे. खंड म्हणजे एक मोठा ग्रंथ किंवा पुस्तक. जेम्स ब्रायस याने एक खंड लिहिला होता, एक पुस्तक लिहिलं होतं. त्यामध्ये ते एक स्टोरी दिलेली होती. त्या स्टोरीशी संबंधित ही कथा आहे जी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाशी संबंधित आहे. ती कथा कोणती आहे हे आपण आता पुढे बघू. द स्टोरी इज आय, पेज नंबर 38.
proposed to recount it in the words of Bryce himself that ती कथा ब्रायसच्या शब्दात पुन्हा मांडण्याचा प्रयत्न करतो. रिकाउंट म्हणजे पुन्हा मांडणे. म्हणजे बाबासाहेब म्हणताय ती कथा जी आहे ती जेम्स ब्रायस याच्या शब्दात आपण बघूया. Some years ago, the American Protestant Episcopal Church was occupied at its triennial convention in revising its liturgy. याचा अर्थ काही वर्षापूर्वी अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चच्या 300व्या वर्धापन दिनाच्या अधिवेशनात त्यांच्या सार्वजनिक प्रार्थनेचे पुनर्लेखन करण्याचे कार्य चालू होते. इथं काही शब्द आलेले आहेत. ट्रायनियल कन्व्हेन्शन म्हणजे काय? 300वा वर्धापन दिन. लिटर्जी म्हणजे काय? प्रार्थना. म्हणजेच काय तर अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल नावाची जी अमेरिकेतील चर्च होती त्या चर्चचा 300वा वर्धापन दिन होता. आणि या 300व्या वर्धापन दिनानिमित्त तेथील लोकांनी त्यांची लिटर्जी, त्यांची प्रार्थना रिव्हाइज करण्याचे, बदलण्याचे, त्यातील काही चेंजेस करण्याचे ठरवले. नेक्स्ट, इट वॉज थॉट डिझायरेबल टू इंट्रोड्यूस अमंग द शॉर्ट सेंटेन्स प्रेयर्स अ प्रेयर फॉर द होल पीपल अँड an eminent New England divine proposed the words, O Lord, bless our nation. कमी ओळींच्या प्रार्थनांमध्ये सर्व लोकांसाठी योग्य अशा प्रार्थनेचा समावेश करावा असे ठरले. न्यू इंग्लंडच्या एका प्रख्यात धर्मोपदेशकांनी हे प्रभू आमच्या राष्ट्राला आशीर्वाद द्या असे शब्द सुचविले. तिथे काही शब्द आलेले आहेत. ॲन इमिनंट न्यू इंग्लंड डिव्हाइन म्हणजे एक प्रख्यात धर्मोपदेशक. म्हणजेच काय तर ख्रिश्चन धर्माचा प्रवचन करणारा किंवा त्यासंबंधी प्रसार करणारा व्यक्ती होय. मित्रांनो, असं ठरलं की काही छोट्या ओळी किंवा कमी ओळी आपल्या प्रार्थनेमध्ये ॲड केल्या जाव्यात. मग हे ठरलेलं असतानाच तिथला जो धर्मोपदेशक होता त्याने हे प्रभू आमच्या राष्ट्राला आशीर्वाद द्या, ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन हे शब्द सुचविले. नेक्स्ट, ॲक्सेप्टेड वन आफ्टरनून ऑन द स्पर ऑफ द मोमेंट द सेंटेन्स वॉज ब्रॉट अप नेक्स्ट डे फॉर रिकन्सिडरेशन when so many objections were raised by the laity to the word nation as importing to definite a recognition of national unity, that it was dropped, and instead there were adopted the words, O Lord, bless these United States. एका दुपारी ते उत्स्फूर्तपणे स्वीकारलेले वाक्य, स्पर ऑफ मोमेंट्स म्हणजे उत्स्फूर्तपणे, अचानक, दुसऱ्या दिवशी पुनर्विचारासाठी मांडले गेले. रिकन्सिडरेशन म्हणजे पुनर्विचार. त्यावेळी अनेक सामान्य व्यक्तींकडून लेटी एक शब्द आलेला आहे, संबंधित धर्मातील सामान्य व्यक्ती म्हणजे ख्रिश्चन धर्मातील सामान्य व्यक्ती यांनी राष्ट्र म्हणजे नेशन या शब्दावर आक्षेप घेतला. राष्ट्र या शब्दातून राष्ट्रीय एकात्मतेची निश्चित मान्यता होत असल्याने त्या शब्दाला वगळण्यात आलं व त्याऐवजी हे प्रभू त्या अमेरिकेच्या संयुक्त राज्यांना आशीर्वाद द्या असे वाक्य स्वीकारले गेले. मित्रांनो, जेव्हा त्या धर्मोपदेशकाने वाक्य हे प्रार्थनेमध्ये ॲड करावं असं सुचविलं, ते वाक्य म्हणजे ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन. यातील नेशन या शब्दाला सर्वसामान्य व्यक्तींनी काय केलं? नाकारलं, त्यांनी विरोध दर्शविला व तो नेशन हा शब्द जो आहे तो काढण्यात आला व त्या ठिकाणी युनायटेड स्टेट्स हे शब्द टाकण्यात आले.
मित्रांनो, यावरून लक्षात येते की त्यावेळेस लोकांना अमेरिका हे एक राष्ट्र किंवा देश म्हणून स्वीकारायला खूप कठीण जात होतं. कारण त्यावेळेस अमेरिका हे राज्या-राज्यामध्ये विभागलेलं होतं. त्यामुळे जेव्हा हे वाक्य टाकण्यात आलं, "ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन", तेव्हा त्यांनी नेशन या शब्दाला विरोध दर्शविला. एका प्रकारे त्यांनी जी नॅशनल युनिटी आहे, राष्ट्रीय एकात्मता जी आहे, त्याला नाकारलं व त्यांच्या मते अमेरिका हे युनायटेड स्टेट्स आहे किंवा राज्यांचा संघ आहे, हेच योग्य आहे, असं त्यांनी मांडलं. त्यामुळे त्यांनी या शब्दाला तीव्र विरोध दर्शविला. मित्रांनो, बाबासाहेबांनी अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे जेम्स ब्राईटचं उत्तम उदाहरण इथं दिलेलं आहे. अमेरिकेसारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये जर एकात्मतेला तत्कालीन परिस्थितीमध्ये विरोध झाला होता, तर भारतसुद्धा हा फार मोठा देश आहे आणि एवढ्या खंडप्राय अशा देशामध्ये असल्या प्रकारची एकता साधणे खूप कठीण जाईल, असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. म्हणून ते म्हणतात, की युनिटी आणि सॉलिडॅरिटी, एकता व दृढ एकता साधण्यासाठी भारत देशामध्ये कठीण जाईल आणि सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड, बंधुत्वाची जी सर्वसामान्य जाणीव जी आहे, ती साधण्यासाठी आपल्याला भारतीय नागरिकांना खूप कठोर परिश्रम साधावे लागतील. आता आपण पेज नंबर 38ला आहोत. शेवटचा पॅसेज. There was so little solidarity in the USA at the time when this incident occurred that the people of America did not think that they were a nation. याचा अर्थ, ही घटना घडली तेव्हा अमेरिकेच्या संयुक्त राज्यात ऐक्याची भावना फार कमी असल्यामुळे त्यावेळी अमेरिकन लोकांना ते सर्वजण एक राष्ट्र आहेत असे वाटले नाही. If the people of the United States could not feel that they were a nation, how difficult it is for Indians to think that they are a nation? मित्रांनो, बाबासाहेब म्हणतात, जर युनायटेड स्टेट्सच्या लोकांना ते एक राष्ट्र आहे असं वाटू शकत नव्हतं, तर भारतीयांसाठी असा विचार करणं की ते एक राष्ट्र आहे किती कठीण आहे. नेक्स्ट. I remember the days when politically minded Indians resented the expression, the people of India. They preferred the expression, the Indian nation. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत, मला आठवते की त्या दिवसात राजकीयदृष्ट्या विचारवंत भारतीयांना भारतीय जनता या एक्सप्रेशनला किंवा या शब्दांना चीड येत असे आणि ते भारत एक राष्ट्र या शब्दांना किंवा एक्सप्रेशनला प्राधान्य देत असत. नेक्स्ट. I am of opinion that in believing that we are a nation, we are cherishing a great delusion. बाबासाहेब म्हणतात, मी ह्या मताचा आहे की आपण एक राष्ट्र आहोत असे मानणे हा आपण मनात बाळगलेला एक गैरसमज किंवा भ्रम आहे. इथं काही शब्द आलेले आहेत. चेरिशिंग म्हणजे मनात बाळगणे, डेल्युजन म्हणजे गैरसमज किंवा भ्रम. मित्रांनो, बाबासाहेबांनी जे नेशन आहे ते नेशन हे ब्रदरहूडच्या सेन्सवर किंवा जाणीवेवर अवलंबून आहे हे स्पष्ट केलेले होते. परंतु भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये या सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड रुजवायला कठीण जाईल असं तत्कालीन परिस्थितीमध्ये सांगितलेलं होतं. आणि ज्या दिवशी हा सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड संपूर्णतः भारतामध्ये रुजवला जाईल तेव्हा युनिटी आणि सॉलिडॅरिटी म्हणजे दृढ एकता ही चांगल्या प्रकारे नांदेल असं म्हटलेलं आहे. परंतु त्यासाठी खूप परिश्रम घ्यावं लागेल असं ते म्हणतात. फक्त शब्दांद्वारे आपण एक नेशन आहोत असं म्हणून चालणार नाही. जर आपण असं म्हटलं तर ते एक ग्रेट डिल्युजन असेल, म्हणजे एक मोठा गैरसमज असेल, भ्रम असेल. नेक्स्ट. हाऊ कॅन पीपल डिवायडेड इंटू सेव्हरल thousands of castes
बी अ नेशन? बाबासाहेब म्हणतात, अनेक जातींमध्ये विभागलेले लोक एक राष्ट्र कसे होऊ शकतात? तिथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. The sooner we realize that we are not as yet a nation in the social and psychological sense of the word, the better for us. ते म्हणतायत, आपण अजून राष्ट्र या शब्दाला सामाजिक व मानसिकदृष्ट्या अभिप्रेत असणाऱ्या अर्थाचे राष्ट्र नाही आहोत ही जाणीव जितक्या लवकर होईल, तितके ते आपल्यासाठी चांगले आहे. अर्थात ही जाणीव जर आपल्यामध्ये ठेवली, तर नेशन होण्यासाठी आपले नागरिक प्रयत्नपूर्वक परिश्रम करतील आणि ती जाणीव रुजवण्यासाठी ते सतत झटत राहतील, असं त्यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट, फॉर देन ओनली वी शॉल रिअलाइज द नेसेसिटी ऑफ बिकमिंग अ नेशन अँड सिरियसली थिंक ऑफ वेज अँड मीन्स ऑफ रिअलायझिंग द गोल. फक्त त्यानंतरसाठी एक राष्ट्र बनण्याची गरज आपल्या लक्षात येईल आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक त्या मार्गांचा आणि पद्धतींचा गांभीर्याने विचार केला जाईल. नेक्स्ट, द रिअलायझेशन ऑफ धिस गोल इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट, फार मोर डिफिकल्ट दॅन इट हॅज बीन इन द युनायटेड स्टेट्स. आपल्या देशाला या ध्येयाची पूर्तता जाणीवपूर्ती करणे अमेरिकेपेक्षा फार अवघड असणार आहे. आता ते अवघड का असेल ते पुढे दिलेलं आहे. द युनायटेड स्टेट्स हॅज नो कास्ट प्रॉब्लेम. युनायटेड स्टेट्सला जातीचा प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, इथे बाबासाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की भारतामध्ये अनेक जाती असल्यामुळे किंवा हा देश जातीजातींमध्ये विभागला गेलेला असल्यामुळे हे ऐक्य साधणे किंवा राष्ट्र म्हणून आपल्याला गोल साधणे हे कठीण जाईल. नेक्स्ट, इन इंडिया देअर आर कास्ट. भारतामध्ये जाती प्रथा आहे. द कास्ट आर अँटी नॅशनल. जाती ह्या देशद्रोही आहेत. इन द फर्स्ट प्लेस बिकॉज दे ब्रिंग अबाउट सेपरेशन इन सोशल लाईफ. कारण सामाजिक जीवनात सर्वप्रथम जातींमुळे ताटातूट किंवा फूट निर्माण होते. नेक्स्ट, दे आर अँटी नॅशनल ऑल्सो बिकॉज दे जनरेट जेलसी अँड अँटीपॅथी बिटवीन कास्ट अँड क्रीड. त्या राष्ट्रविरोधी असतात. जाती या राष्ट्रविरोधी असतात कारण ते जाती व पंथ यामध्ये जेलसी व द्वेष निर्माण करतात. जेलसी म्हणजे काय? ईर्ष्या. अँटीपॅथी म्हणजे काय? द्वेष. क्रीड एक शब्द आलेला आहे. क्रीड म्हणजे पंथ. मित्रांनो, आपल्याकडे असलेल्या जाती या सर्व अडचणींची जड आहे. जोपर्यंत आपण जात व्यवस्थेपेक्षा राष्ट्रव्यवस्था स्वीकारत नाही, तोपर्यंत एकोपा विकसित होणार नाही. माझी जात, माझा धर्म, माझा पंथ श्रेष्ठ आहे, यामुळे एकमेकांबद्दलचा द्वेष, असूया, कमी जास्तपणा, उच्च नीचपणा निर्माण होत असतो व हे देशाच्या एकतेसाठी घातक ठरतो. नेक्स्ट, but we must overcome all these difficulties if we wish to become a nation in reality. परंतु वास्तवात एक राष्ट्र म्हणून उदयास यावे अशी इच्छा असेल तर या सर्व अडचणींवर आपण मात केली पाहिजे. एक शब्द आलाय ओव्हरकम. ओव्हरकम म्हणजे मात करणे. नेक्स्ट, फॉर फ्रॅटर्निटी कॅन बी अ फॅक्ट ओनली वेन देर इज अ नेशन. जेव्हा एक राष्ट्र अस्तित्वात येत असते तेव्हाच बंधुत्व वास्तवात येऊ शकते. शेवटचं वाक्य, विदाउट फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी अँड लिबर्टी विल बी नो डीपर दॅन कोट्स ऑफ पेंट. बंधुत्व नसेल तर समता आणि स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी केवळ वरवरचा मुलामा ठरतील.
एक फ्रेज आली आहे कोट्स ऑफ पेंट म्हणजे वरवरचा मुलामा. मित्रांनो, इथं बाबासाहेबांनी फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी आणि लिबर्टी या 3 तत्वांवर फोकस टाकलेला आहे. राष्ट्र हे एकतेचे प्रतीक असलेली संकल्पना आपल्याला साध्य जर करायची असेल, तर फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी आणि लिबर्टी या गोष्टींवर आपण जोर दिला पाहिजे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत. जोपर्यंत आपण या तिघही गोष्टी आत्मसात करत नाही, तोपर्यंत राष्ट्र ही संकल्पना पूर्णतः साध्य होणार नाही. म्हणून मित्रांनो, या 3 गोष्टींचं पालन करून जर आपण जगत राहिलो, तर आपण एकोपा साध्य करू आणि पर्यायाने एकसंघ राष्ट्र आपण निर्माण करू शकू. तत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी हा खूप मोठा संदेश आपल्या राष्ट्राला दिलेला आहे. अशा प्रकारे पिलर्स ऑफ डेमोक्रॉसी, लोकशाहीचे आधारस्तंभ हा लेसन आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलेला आहे. हा लेसन चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. यातील आलेले हार्ड वर्ड्स तुमच्या वहीमध्ये नोंद करून घ्या. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. माझे प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मित्रांनो, तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. भविष्यात येणारे सर्व प्रकारचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येण्यासाठी सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. माझे इयत्ता 11वी व 12वी ग्रामर व रायटिंग स्किल याबद्दलचे टॉपिक्स तुम्हाला हवे असतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक्स अवेलेबल करून दिलेल्या आहेत. चला तर मित्रांनो, भेटूया नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.